आणि आफ्टर 12th आपण काय करू शकतो, हे सगळ्या स्टुडंटच्या लाईफमध्ये म्हणजे खूप मोठं कन्फ्युजन असतं की काय केलं पाहिजे काय नाही, आणि ते खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. 10 नंतर काय करायचं म्हणजे मोस्टली सायन्सकडेच जातात, पण मला असं वाटतं की कॉमर्स फील्डमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. बाहेर फॉरेनला जायचं असेल कोणाला, आणि तुम्हाला परत सांगतो की फॉरेनला जाणं सोपं आहे भारतामध्ये महाराष्ट्र कॉम्पिट करण्यापेक्षा. का बरं? कारण की तुम्हाला जायला फक्त अभ्यास जास्त करावा लागत नाही, याच परीक्षा द्याव्या लागतात फक्त. मार्गदर्शन केलं आणि मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सगळे ग्रुपमध्ये बसलेले होते. ती खूप चांगली गोष्ट आहे सर, कारण मी अनेक ठिकाणी कार्यक्रम बघतो की फक्त एक साईडला ते बोलत असतात आणि लोकांचं लक्षही नसतं. आणि विद्यार्थी आम्ही पण विद्यार्थी होतो, आम्हाला माहिती की कोण किती लक्षपूर्वक आपल्या ठिकाणी ऐकत असतो. पण तुम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटी घेतली जेणेकरून एक तो कम्युनिकेशन स्किलचा जो पार्ट तुम्ही घेतला तर खरंच खूप छान होता. कारण या बाबतीत मी स्वतः BBM झालोय, तर मला त्यावेळेस कोणी मार्गदर्शन नव्हतं केलं की ग्रुप डिस्कशन प्रेझेंटेशन हे कधी आम्ही केलं पण नाही आणि कॉलेजला नाही केलं. याचं महत्त्व ज्यावेळेस शिक्षण झालं त्यावेळेस झालं माझं की क्वालिटी कुठल्या प्रोफेशनला गरजेची आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल हे तुम्ही ओळखायला शिका. फॉर एक्झाम्पल झालं, समजा तुम्हाला समजून सांगता येतं, म्हणजे तुम्ही प्रोफेशन कुठलं, शिक्षक प्रोफेशन म्हणा किंवा प्रोफेसर प्रोफेशन म्हणा, सायन्समधून तुम्ही त्यात जाऊ शकता. शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित घे भरारी तू आकाशी या घोषवाक्याखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व पालकांसाठी प्रसिद्ध वक्ते अजिंक्य खंडीझोड सर यांचं विशेष करिअर मार्गदर्शक सत्र आज दिनांक 8 जून रोजी हॉटेल विदिशा पॅलेस येथे आयोजित करण्यात आले. या मोफत करिअर मार्गदर्शन सत्राला शिर्डीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अजिंक्य खंडीझोड यांनी आपल्या अनोख्या शैलीत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करत एकमेकांसाठी अनोळखी असलेल्या उपस्थित सर्वांना एकमेकांची ओळख करून देत व्यासपीठावर उभे राहून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली व पुढील शैक्षणिक आयुष्यात अनेक संधी असून त्याबाबत सखोल मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा या सत्राचा पुढील आयुष्यात मोठा फायदा नक्कीच होईल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब आप्पा कोते, रमेश भाऊ गोंदकर, संग्रामदादा कोते, निलेशदादा कोते, अमितदादा शेळके, शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर, युवक अध्यक्ष निलेश शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष साई कोतकर, अनिल कोते, डॉक्टर सचिन गोंदकर, राहुल फुंदे, गंगाधर वाघ, निलेश सुरळकर उपस्थित होते. तर ही जी एक्झाम असते ही असते नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. तुम्हाला JEE बद्दल तर माहिती आहे ना, JEE मध्ये पण एक आर्किटेक्चरचा पेपर असतो माहिती तुम्हाला, बरोबर? त्याच्यामध्ये एक आर्किटेक्चरचा पेपर असतो. त्याच पेपरच्या बरोबर तुम्ही आर्किटेक्चर ऍडमिशन घेऊ शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक एक्झाम आहे, ती आहे नाटा नावाची. तर तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये जर करिअर करायचं असेल तर आर्किटेक्चर मेनली काय काम करतो, तर घराचा डिझाईन जो असतो तर किंवा मोठ्या मोठ्या कंपनीचं डिझाईन असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं, तर ते काम करायचं, ते ड्रॉ करायचं काम, ते व्हिज्युअलाइज करायचं काम, त्याच्याबद्दल पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं काम हे आर्किटेक्चर करत असतो. पण आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला जर तुमचं करिअर करायचं असेल तर ह्या ज्या आहे ना गव्हर्नमेंटच्या मेन इन्स्टिट्यूट आहे, अहमदाबादच्या, भोपाळच्या आणि बाकी महाराष्ट्रामध्ये पण आहे गव्हर्नमेंट आर्किटेक्चर कॉलेजेस. आणि त्यामुळे तुम्ही BR नावाची डिग्री करू शकता. CET तुम्ही वरती जी लिंक दिसते cet.mahacet.org ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस दिलेले आहे की तुम्हाला CET काय कोणती देता येईल. म्हणजे तुम्ही त्यांची वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला सर्व CET दिसते. म्हणजे 12वी नंतर तुम्हाला कोणती पण CET द्यायची असेल त्यांच्या वेबसाईटवर या सर्व CET मेन्शन आहे. म्हणून ते आता एवढ्या 2 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने हे चांगलं केलं की त्यांनी सर्व CET एकाच वेबसाईटवर आणल्या. पहिले मुलांना 10 वेबसाईट हे करायला सर्च करायला होता, त्यातून प्रत्येक वेबसाईटचा फॉर्म भरावा होता. पण आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक कोर्ससाठी तुम्हाला त्या वेबसाईटच्या फोल्डरवर लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. तर या महाराष्ट्र CET तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर भेटणं खूप सोपं आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे काही पोर्टल आहे, त्यामध्ये तुम्ही त्या स्टुडंट असेसमेंट टेस्ट असते, सायकोमेट्रिक टेस्ट, म्हणजे पालकांनी बघितलं असेल की बरेचशा शहरांमध्ये मुलांची टेस्ट घेतली जाते की मुलाचा करिअर मध्ये रस कुठे आहे. तुम्ही बघितलं असेल करिअर काउन्सिलिंग म्हणतात त्याला. आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या वतीने माननीय अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचं एक स्वप्न आहे की नव युवक व विद्यार्थी या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील, तसेच प्रदेशचे अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमचे सर्व स्थानिक मार्गदर्शक कोपरगाव तालुक्याचे आमदार माननीय आशुतोषजी काळेसाहेब, तसेच नगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष माननीय संग्रामदादा कोते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आम्ही एक शिबिर आयोजित केलं होतं, एक मार्गदर्शन सत्र आयोजित केलं होतं, जे की 10वी 12वी झालेले विद्यार्थी असतील व त्यांच्या पालकांसाठी की 10वी आणि 12वी नंतर काय केलं पाहिजे त्यासाठी हे सत्र या ठिकाणी आयोजित केलं होतं. शिर्डी शहरामध्ये आमचे शिर्डीचे सुपुत्र माननीय अजिंक्य खंडीजोड सर यांनी या सत्राचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थी व त्या पालकांनी दिलेला आहे. आम्हाला आनंद आहे की शिर्डी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी आमचे शहराचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय बाबासाहेबजी कोते पाटील, तसेच रमेश भाऊ गोंदकर, नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष माननीय निलेशदादा कोते, अमितजी शेळके, तसेच युवकचे अध्यक्ष निलेश शिंदे, विद्यार्थ्याचे अध्यक्ष साई कोतकर, सचिनजी गोंदकर असे आमचे सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी आम्हाला या मार्गदर्शन होतं व त्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. निश्चितच विद्यार्थ्यांना जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर या ठिकाणी भेटलं तर तो मोठी उंची या ठिकाणी गाठू शकतो. व घे भरारी तू आकाशी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी शिर्डीमध्ये आज संपन्न झालेला आहे. निश्चितच या विद्यार्थ्यांना चांगलं फायदा या भविष्यामध्ये होईल आणि सरांनी पण सांगितलेलं आहे की भविष्यात देखील कुठल्याही प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना आल्या तर ते सोडवण्याचं त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे. या आयोजितामागे अजितदादांचं खूप मोठं स्वप्न आहे. त्यांना नवयुवक घडवायचं आहे. त्यांनी आम्हाला सूचना दिली की त्यांच्यासाठी मार्गदर्शन सत्र भरवा. योगायोगाने अजिंक्य हा जवळचा मित्र आज मी त्याला तू कधी माझ्यासाठी रेडी असतो. मी त्याला फक्त बोललो असं तर ठीक आहे, आणि ज्या काही गोष्टी झाल्या निश्चित तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन योग्य भेटलं असेल. आणि या बाबतीत मी स्वतः BBM झाले तर मला त्यावेळेस कोणी मार्गदर्शन नव्हतं केलं की ग्रुप डिस्कशन प्रेझेंटेशन हे कधी आम्ही केलं पण नाही आणि कॉलेजला नाही केलं. याचं महत्त्व ज्यावेळेस शिक्षण झालं त्यावेळेस झालं मला. आणि आज मला बघताना जाणवलं की विद्यार्थ्यांची खरंच स्टेज डेअरिंग वाढली आहे. कारण आमच्या वेळेस नव्हतं स्टेज डेअरिंग करणं, कम्युनिकेशन स्किल. प्रथमतः मी सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आता तुमचं करिअर सुरू होणार बरोबर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर करिअर संदर्भात आता सरांनी खूप विस्तृत सांगितलेले सगळे विषय कव्हर केले त्यांनी. आता इंजिनिअरिंग झालं, मेडिकल झालं, परत सर्व्हिस सेक्टर झालं, टेक्नॉलॉजीचं पण तुम्ही पार्ट घेतला, जवळजवळ सगळे क्षेत्र तुम्ही कव्हर केले. तर मला एक थोडक्यात बोलायचं 2 मिनटं, कार्यक्रम तसा झालेला आहे पण एक 2 मिनटं असं. तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं करिअर निवडता त्यावेळेस आमका असं सांगतोय म्हणून मी ते क्षेत्र निवडतोय, मला मेडिकलला जायचं आहे किंवा आमका असा सक्सेस झाला म्हणून मला ते क्षेत्रामध्ये जायचं असं आहे. तुमच्यामध्ये काही इनहेरंट क्वालिटीज असतात. म्हणजे इनहेरंट क्वालिटीज कशा असतात की एखाद्याला समजून सांगायला खूप आवडतं किंवा त्याला चांगलं जमतं बरोबर आहे. ती जी क्वालिटी आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल पुढचं तुम्ही ग्रॅज्युएशनचं हे करतात ती क्वालिटी कुठल्या प्रोफेशनला गरजेची आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल हे तुम्ही ओळखायला शिका. फॉर एक्झाम्पल झालं समजा तुम्हाला समजून सांगता येतं म्हणजे तुम्ही प्रोफेशन कुठलं शिक्षक प्रोफेशन म्हणा किंवा प्रोफेसर प्रोफेशन म्हणा, सायन्समधून तुम्ही त्यात जाऊ शकता. किंवा तुमचं ॲनालिसिस पार्ट चांगला आहे म्हणजे तुमचं मॅथ्स चांगलं आहे, तुम्ही ॲनालिसिस चांगलं करू शकता तर तुम्ही इंजिनिअरिंग सेक्शनला जाऊ शकता. काय असतं तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुमची आवड आहे, जन्मतः तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा वरचा हात असतो आणि तुम्ही ज्यावेळेस ते प्रोफेशन निवडता तर तुम्ही सक्सेस व्हायचे चान्सेस खूप वाढतात तुमचे. कारण की तुम्ही त्या प्रोफेशनला तुमच्या जीवनामध्ये मरेपर्यंत तुम्ही पॅशन म्हणून जगता. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण पॅशन म्हणून करतो, पॅशन म्हणजे लक्षात आलं तुमच्या, तुम्ही ते गोष्ट करताना तुम्ही कधी बोर होणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. आणि ज्यावेळेस ती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे तुमच्या करिअरमध्ये करतात त्यावेळेस 101% तुम्ही सक्सेस होणार याची हमी त्याची असते. तर एवढंच सांगतो मी, एवढं बोलतो. आणि दीपक भाऊनी युवा अध्यक्षांनी आम्हाला बोलायची संधी दिली
त्याबद्दल त्यांचा आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आज हे सेशन आयोजित केलेलं होतं. हे सेशन अजिंक्य खंडीजोड आणि दीपक गोंदकर यांच्या टीमने आयोजित केलं होतं आणि हे सेशन जे होतं ते आज खूप महत्त्वपूर्ण होतं. ह्यातून खूप काही शिकायला भेटलं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यापुढे काय करायचं आहे तुम्हाला हेही ह्या सेशन मधून कळालं आहे आणि असे सेशन आयोजित होणं खूप गरजेचं आहे. त्यातून आपल्याला कळतं पुढे काय करायचं काय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस टीमचं सगळ्या दीपक गोंदकर यांचं मी आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत जे सेशन आयोजित केलं ते खूप सुंदर होतं. म्हणजे या जनरेशनला मोटिवेशनची खूप जास्त गरज आहे आणि मोटिवेटिंग सेशन हे स्टुडंट लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सरांनी हे जे सेशन आयोजित केलं ते आमच्यासाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे स्टडीसाठी आपण जे मोटिवेशन हवं असतं ते यातून भेटलं आणि आफ्टर 12th आपण काय करू शकतो हे सगळ्या स्टुडंटच्या लाईफमध्ये म्हणजे खूप मोठं कन्फ्युजन असतं की काय केलं पाहिजे काय नाही आणि ते खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. या सेशनचा आम्हाला शैक्षणिक जीवनात आफ्टर 12th नंतर खूप फायदा होईल आणि मोठमोठ्या शहरांमध्ये हे फीज घेऊन सेशन घेतले जातात पण सरांनी हे फ्री शिर्डीमध्ये आयोजित केलं त्याचा आम्हाला सर्वांना खूप चांगला उपयोग होईल. थँक्यू धन्यवाद. खूप छान सेशन आयोजित केल्याबद्दल. माझे नाव प्रणाली शामाहिरे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारे आयोजित केलेल्या करिअर काउन्सिलिंग ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अजिंक्य खंडीजोड सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. त्याच्यामध्ये त्यांनी JEE नीट ह्याच फक्त स्ट्रीम्स नसतात तर बाकीच्याही स्ट्रीम्स असतात ते मुलांनी अप्लाय केलं पाहिजे. तिथून त्यांनी शिकलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं व प्रत्येक स्ट्रीममध्ये स्कोप असतो. प्रत्येक स्ट्रीममध्ये आपल्याला सक्सेस भेटत असतो. जर आपण हार्ड वर्क केलं तर सक्सेस आपला असतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं. थँक्यू. मी आता 12th पास आउट आहे. BD फार्मसी ॲडमिशन घेतला आहे. आता आम्ही बसलो होतो पण ग्रुपमध्ये काही डिस्कशन नाही झालं. तसं आपल्या काकांनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या स्किल्स ओळखा आणि त्याचे ॲडमिशन या घरचे होते मित्र म्हणते काही करू नका आणि स्वतःला जिथे म्हणजे जे स्किल असणं आपल्यात असंच नाही काही शिकलं पाहिजे. माझे नाव साक्षी नागरे. मी आता 12वीमध्ये शिकत आहे. CETचं प्रिपरेशन करत आहे. तर स्टडी करताना सगळ्यात आधी आपल्यात कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट नाही पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे आणि म्हणजे निगेटिव्ह माइंडसेटच्या फ्रेंड्स आसपासचे लोक ते सगळ्यांचे असं त्यांच्यावर जास्त लक्ष न देता सगळं पॉझिटिव्ह माइंडसेट केलं पाहिजे आणि आत्ताच्या पास आउट झालेलं आहे आणि पुढच्या 20 वर्षात जी टेक्नॉलॉजी ही सगळी AI मध्ये झालेली असेल आणि आपण मोबाईलचा वापर करून AI मध्ये अभ्यास केला पाहिजे. AI आलेलं आहे त्यामुळे अजून जास्त सोपं होतं. त्यामुळे आपण सर्वांनी AI जास्तीत जास्त यूज करावं. बाकीचं कुठे अजून आता टेक्नॉलॉजीची जास्त माहिती घेतली पाहिजे कारण की आता पुढं सगळं खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी-12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला N कुऱ्हे मॅडम. मोबाईल क्रमांक 9822 08 01 63 तसेच 73 50 96 25 85. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.